खरं तर राज्यभरामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यापैकी औरंगाबादमधली महत्त्वाची बातमी म्हणजे नाथषष्ठीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पैठणमध्ये दाखल झाले। भानुदास एकनाथाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांच्या गर्दीनं अवघं पैठण फुलून गेलंय। 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्तानं गोदाकाठच्या नाथ मंदिरात मोठी सजावट करण्यात आली आहे। लहान थोर वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात एकरूप होऊन नाचताना दिसत होते। भानुदास एकनाथचा गजर करत महाराष्ट्रातले लाखो भाविक आज पैठण नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। नाथषष्ठीच्या निमित्तानं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी विलीन होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे भाविक जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि पैठण नगरीमध्ये आज लाखो भाविक आहेत आणि किलोमीटरच्या किलोमीटर दर्शनासाठी रांगा देखील लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती लोक पैठण शहरामध्ये दाखल झालेले आहेत। नाथषष्ठीच्या सोहळ्यासाठी ही सगळी मंडळी जी आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। वारकऱ्यासाठी हे पूर्वी संतांचं जे आहे नाथाने हे घालून दिलेले की नाथषष्ठीला सगळ्यांना एकत्रित वारकऱ्याने यावं आणि भगवंताच्या नामचिंतनाचा आनंद घेण्यासाठी ही यात्रा भरवलेली असते। यावर्षी सर्वाधिक भाविक म्हणजे गतवर्षीपेक्षा दुप्पट भाविक या पैठण नगरीमध्ये दाखल झाल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे या सगळ्या भाविकांची सोय करण्याचे प्रयत्न मंदिर प्रशासनाच्या वतीने झालाय। मात्र सगळीकडे जर आपण पाहिलं तर सगळ्या वाळवंटामध्ये पैठणच्या वाळवंटामध्ये आज या ठिकाणी टाळ मृदंगाच्या गजराचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि भक्तिमय वातावरण पैठणच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळतंय आणि लाखो भाविक दाखल झालेले आहेत शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या चरणी विलीन होण्यासाठी। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, पैठण, औरंगाबाद।